हरिओम. चला आपण आपलं सेशन सुरू करूया. ठीक आहे. बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करा कृपया करून. मी यासाठी सांगत असतो की तुम्हालाही समजतं काय शिकता ऍक्च्युली, आणि आपण काय शिकाय आलो हे बी कळलं पाहिजे आपल्याला. उगीच हे नाही. ठीक आहे. आपण रेकी रेकी म्हणजे आपण एक जादुई रेकी म्हण. आपल्या जीवनात जसं वाटतं ना आपल्याला काहीतरी जादू घडावी, आपल्याकडे काहीतरी हातामध्ये यावं आणि आपण त्याद्वारे आपण आपला विकास करावा, आपल्या भौतिक सुखांमध्ये काहीतरी बदल करावं. तसं रेकी काम करते आणि ती कशी करते, हातामध्ये चक्र असतात. जसे पूर्वी साधू संत कोणाच्या डोक्यावर हात ठेवला, काय ठेवला, की ते बरं वाटायचं किंवा ते काम व्हायचं. पण ही एक ऊर्जा आहे. आपण भले साधू संत नसाल, तुम्ही कसलेही असाल, मापापी असाल, तरी वापरू शकता. असं काही नाहीये. कारण हळू तुम्ही ऑटोमॅटिक ते शिकून प्रगती व्हायला लागल्यावर माणसामध्ये बदल होतो. आलं लक्षात? आता पहिल्यांदा विषय असतो. हे जादू आहे थोडक्यात असंच समजून जा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये बदल घडवणारे आपल्याला वाटतं ना काहीतरी जादू व्हावी. थोडक्यात हे आपल्या जीवनामध्ये बदल करून करून आणते. इतरांच्या जीवनामध्ये बदल करून आणते. तशीच एक जादू आहे. मग याचा वापर करून आपण काय-काय करू शकतो? त्याचे फायदेही 4 माहिती असले पाहिजेत ना. आलाय म्हणून आलाय, शिकायचंय म्हणून शिकायचं असू नको. तुमचा फायदा काय आहे तर शिका. नसेल तर काय उपयोग नाही, असं मी म्हणत असतो की नाही. तुमचा फायदा काय आहे? रेकी कशासाठी शिकायची असते? आपण कितीही मेहनत करत असतो किंवा आपल्या जीवनामध्ये अनंत कष्ट असतात, दुःख असतात. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्याही अडचणी असो, समस्या असो, समस्या सोडवण्यासाठी वापर होतो. म्हणजे आपल्याला काही मानसिक ताणतणाव असतील, डोक्याला खूप विचार येतात, डोकं दुखतं, हाफ मायग्रेन आहे, सारखे तेच-तेच विचार येतात, सुसाईडचे विचार येतात, डोकंदुखी होते, कोणी बोललेलं सहन होत नाही, बोललेलं खपत नाही, आपल्याला काही डोक्यात लक्षात राहत नाही किंवा काय करावं कळत नाही, अक्कलच चालत नाही, डिसिजनच काय घेता येत नाही. त्यासाठी ही रेकी काम करते. सगळं नंतर उलगडून सांगणार आहे. डिप्रेशन असेल, खूप डिप्रेशन म्हणजे कसं होतं, तर तुम्हाला एका भाषेत सांगतो. डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशन बोलायला शब्द 4 अंकी आहे. डिप्रेशनमध्ये कसं, एखाद्याला वॉशिंग मशीनमध्ये घातलाय, वरनी तोंड बंद करायचं, लाईट लावायची आणि ते चालू करायचं. ते आतमध्ये घुसळत राहतं नुसतं. आतमध्ये पिळतं ते मशीन. सगळं त्यातलं ते घाण वगैरे म्हणजे ती सगळं एकत्र सगळं त्यामध्ये मशीनमधून हे होत असतं. पॅक होतं का नाही एकदम पिळतं. त्या मशीनमध्ये स्वच्छता होते. पण आपल्या शरीरामध्ये सेम त्या मशीनप्रमाणे एक वरून बी पॅक, खालून बी पॅक आणि असे काय विचार येऊन घुसतात, की ते विचार कायमस्वरूपी आपल्याला त्रासच देत राहतात. म्हणजे उठता, बसता तोच विचार येतो. आणि तो डिप्रेशनमध्ये तोच विचार करून तो माणूस कसं एक वेड्यासारखा वागायला लागतो, पागलसारखा वागायला लागतो किंवा कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. कुठलंच गोष्ट करण्याच्या स्थितीत नसतो. आणि तो यालाच म्हणतात डिप्रेशन, की एकच थॉट, एकच विचार वारंवार आणून स्वतःला त्यात बांधणं आणि एकदम त्यात अडकून पडणं आणि तो विचारच फक्त येतो रात्रंदिवस. जेवण करू वाटणार नाही, कोणाशी बोलू वाटणार नाही, काय नाही. पूर्ण असं येतं आणि ते प्रेशर म्हणतो ना आपण पिळून काढतं आपल्या अख्ख्या शरीराला, ते डोक्याला, शरीराला, पायापासून डोक्यापर्यंत अन्नच गोड लागत नाही. तो प्रकार असतो डिप्रेशनचा आणि तो असतो कशामुळे? मानसिक ताण. आपल्या 2 बॉडी तरुणताला म्हणजे एक मेंटली आपण विचार करतो आणि फिजिकली होणारे त्रास म्हणजे मेंटली होणारे त्रास आणि फिजिकली होणारे त्रास हे आपल्याला समजलं पाहिजे. आता काय म्हणतात ते काय फिजिकली मेंटली पण मेंटली मनाचे जे त्रास असतात ते वेगळे असतात. ते कोणाला दाखवता येत नाही, की इथं बुक्की मारली किंवा इथं काय झालंय किंवा इथं फाटलंय, इथं तुटलंय, शिवलंय. दाखवता येतं का मनाचं आतलं दुःख? बाहेर काय लागलं दगड, गोटा तर म्हणतात इथं ठेच लागली, इथं कानफडीत मारली. बरोबर? काय तुटलंय. पण आतने जे तुटतं, त्याला डिप्रेशन म्हणतात. आणि ते जोडल्याच जात नाही कशाने. तर ते रेकीचा उपयोग केला जातो आणि त्याने जोडलं जातं. त्याला म्हणायचं अँक्साइटी वगैरे आपण म्हणतो ना. आणि झोपेच्या समस्या. आजकाल झोप म्हणजे महाग झालेली आहे. ते विकत घेण्यासारखं झालेलं आहे. त्या विचारांमुळे, डिप्रेशनमुळं सारखे-सारखे झोप येणं किंवा झोपच उडणं, झोपच न येणं, सारखं तेच-तेच विचार असं म्हणजे विचार शरीर पूर्ण म्हणजे वजन घटणं, मरणाचे विचार येणं किंवा कोणाला मारण्याचे विचार येणं, असं काही सुद्धा विचार येणं, त्याला म्हणायचं आपल्याला सगळ्यात समस्या आहे. झोपेच्या समस्येमुळे हा प्रकार घडतात. मग बीपी वाढणं, शुगर होणं, फलानं होणं, डायबिटीज होणं, अटॅक येणं, डिप्रेशन अटॅक येतो. झोप नाही मिळाली तरी अटॅक येतो.
आता दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या आलं की तर राग ऑटोमॅटिक येतो की नाही? कारण माणूस जेव्हा डिप्रेशनमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो, तुम्ही काय जरी सांगायला गेलात, तरी तुम्हाला खूप राग येतो. तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसता. मग प्रत्येक गोष्टीला टॅकल करता येत नाही आपल्याला. तर ती या गोष्टीतून होतं. सतत चिडचिडेपणा म्हणजे राग आला की चिडचिडेपणा आलाच. काय गोड बोलणार आहे का माणूस? काय म्हणणार आहे का? राग आलाय फक्त मला आता मी गोडच बोलणार आहे, असं नाही होत. चिडचिडपणा होणं मनाचा सगळा, मेंटली चिडचिडपणा होणं. सारखं सुसाईड, आत्महत्येचे विचार येणं किंवा त्या व्यक्तीला कितीही समजावा, ती व्यक्ती ऐकण्याच्याच भानगडीत नसणं. सारखं नकारात्मक भीतीचे विकार, भीतीचेच विचार येणं पहिली गोष्ट. सारखं भीती येते. कुठलं काम करायला गेलं की नाही, नको, नाही. घाबरते, भीती वाटते. अंधार कुठं कोणाची सावली बघितली भीती वाटते. कुठला एखादा माणूस जरी बघितला तरी भीती वाटतं. कुत्रं बघितलं तरी भीती वाटते. अशी कशाची बी भीती, हर तऱ्हेची भीती. मरणाची भीती, आपलं काय होईल का नाही चांगलं याची भीती, कोण काय म्हणेल का याची भीती, ऑफिसचं काय होईल का नाही भीती, नोकरी लागेल का नाही भीती. सगळ्याच गोष्टीत भीती. नकारात्मक दृष्टिकोन. सगळ्या विचारात नकारात्मक. नाही शब्द अगोदर येणार आणि बाकीचं पुढं बोलणार. याला म्हणायचं नकारात्मक दृष्टिकोन. कुठलीही गोष्ट मेंटली पूर्ण नकारात्मकरित्याच विचारात आणली जाते. त्याला म्हणायचं नकारात्मक. न्यूगंड सारखं आपल्याला कमी आहे, आपल्यात काहीतरी कमी आहे, आपण हे करू शकत नाही, आपण तेच करू शकतो, आपण ॲक्टिंग करू शकत नाही, सलमान खानच करू शकतो, कॅटरीनाच ॲक्टिंग करू शकते, मी काय त्याची नाही, मी काय एवढी सुंदर दिसते का, मी काय अशी दिसते का, मी काय तशी. असे जे विचार येतात कमी, मग तोच पहिला नंबर काढतो, माझा पोरगा तेवढा हुशार नाही. जे असं ते विचार येतात ना थॉट्स, न्यूगंड, कमीपणा, आत्मविश्वास ढासळतो. मग त्यामुळे काय होतं, आत्मविश्वासाचा प्रभाव पडतो, आत्मविश्वासाचा अभाव राहतो. आत्मविश्वास काडी मात्र राहत नाही. त्याला म्हणलं ना, इथून दगड तिथं नेऊन ठेव, तरी म्हणणार नाही जाऊ शकत किंवा तिथं हाण कोणाला तरी. तरी तो नाही तिथपर्यंत नाहीच जाऊ शकत. ते होऊ शकत नाही. किंवा एखाद्याशी बोल जाऊन कॉन्फिडेंटली, नाही तो खूप मोठा माणूस आहे. त्याचे कपडे खूप बघितले का इस्त्री वगैरे केली. अरे बोलायला लावले का कपडे बघायला लावला? कुठल्याही गोष्टीत आत्मविश्वासच नसणे. कुठलं जरी परीक्षा द्यायला गेला, कॉन्फिडन्स नसणे. कुठलंही काम करायला गेला, माझा डिसिजन होईल का नाही? माझं काम बरोबर होईल का चुकीचं होईल? सारखं या विचार येणं. तिरस्काराची भावना म्हणजे ईर्ष्या. तो जी प्रगती होती माझीच का होईना? आपण त्याच्यावरतीच लक्ष देतो. मग आपल्यामध्ये काहीच प्रगती होत नाही. आणि चौथी गोष्ट की या सगळ्या गोष्टी म्हणजे रिलेशन. चिडचिडपणा, नकारात्मक भीती. लोकं काही वैतागतात तुम्हाला समजावून. नको म्हणतात त्याच्या नादी लागाय. हे बावळट आहे, आज ना उद्या जाणारच आहे आपलं, चला. ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर ठीक आहे. मग यातून काय होतं, नातेसंबंध सुद्धा बिघडतात. फक्त नवरा-बायकोचे असे ए एक एककल्लीपणा म्हणतो ना, तो प्रकार होतो. मग सगळ्याच गोष्टी आयुष्यातल्या जर बिघडायला लागल्या, तर ते ठीक करायचं काम यामध्ये होतं. मग आपण कितीही कष्ट करत असलो, तरी त्यात यश न मिळणं धंदा-व्यवसायात. रोग झालेत, आरोग्य खराब झाले, ते रोग बरं करायचं तुम्ही कितीही दवाखान्याला कष्ट करा, ते पूर्ण 100% बरं नाही होणार. पण इथं रेखीचा जर वापर केला ना, तुम्ही कॅन्सरसारखे रोग आटोक्यात आणू शकता. हे बीपी, शुगर तर नॉर्मल असतं, वाढतच नाही. डायबिटीज, बिबिटीज म्हणता ना, छोटं लागणं, कुठं गुडघं दुखणं, सांधं दुखणं. तुमची चक्र बॅलन्स होतात तुमच्या नंतर तुम्हाला सांगेल पुढं आणि त्याचा फायदा असा होतो. मी म्हणलं ताण-तणाव, आत्मविश्वास सगळंच. कोणाला मूलबाळ होत नाही, किती पैसे वाया करतो, काय खर्च करतो, त्या प्रॉब्लेम येतो. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, मूलबाळ होतात. म्हणजे याचा वापर करून ग्रहदोष असेल, नक्षत्र दोष असेल, पोरांची लग्नच जमेना झाली तर किंवा पोरांना नोकरीच मिळेना झाली, आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालो, कुठं खचलोय नुसतं, कुठलाच मार्ग मिळत नाही. आपल्यामध्ये काय कुठं दिशा दिसेना, भरकटलोय पूर्ण. याला हा एक प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतात त्यामुळे. मुलं-बाळं म्हणतो आपण, कोणी सांगितले मंगल दोष आहे, ग्रहाचा दोष आहे. सगळे दोष, पितृदोष असला तरी निघून जातो. व्यवसायात बुडलं तुमचं, चालना तुम्ही खूप स्ट्रगल करताय. व्यवसायात सुद्धा तुम्हाला भरमसाठ वाढ होईल. नोकरी मिळत नाही, तर नोकरी मिळेल. तुम्ही कॉम्पिटिशनचा परीक्षेचा एक्झाम करताय एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी. अदरवाईज तुम्ही तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कुठं क्लार्क असेल, पोलीस असेल, तर त्यामध्ये तुम्ही याचा वापर केला ना हमखास यश मिळू शकतं. तुमचं सबकॉन्शियस माइंड काम करू लागतं. तुमची इंट्युशन लेव्हल वाढते आणि मेमरी पॉवर वाढते यामुळे. मग नातेसंबंध असतील ते ठीक होतात. प्रमोशन नसेल मिळत, डावललं जात असेल, तर ते डावललं जात नाही. कोणी भूतबाधा केली किंवा झाली तुम्हाला भूतबाधा, कुठं काय लागरलाय तुम्ही किंवा करणी झाली, कुणी
लिंब फेकतंय, कोणी टोनाटोटका करतंय, तर या ऊर्जेने, शिवशक्तीने तेही ठीक होतं. ते दिन एक आठवडाभर तुम्ही जर व्यवस्थित केलात तुम्ही हळू-हळू, तर ते तुम्हाला ते फरक पडतो. नेक्स्ट लेव्हल वाईज तुम्ही गेलात तर. राग असेल, भीती असेल, सारखंच डाउन आपलं अप होत असेल, तर यातून कायमची सुटका होते. तुम्ही स्टेबल राहता. मुलं अभ्यास करत नाही, सारखं मोबाईल बघतात, वाईट संगत लागली मुलांना किंवा मुलांमध्ये कुठं लफडी करतायत, घरातला माणूस नवरा लफडी करतोय, कुठं बायको लफडी करते, याचं जोडणं-तोडणं यात करू शकतो. त्यांच्या दारू पितोय, कुठं व्यसन लागले, ते व्यसन सुद्धा 100% तोडता येतो. दारूचं असो, गांजा असो, मटका असो, जुगार असो, सगळं. घरात शांतता नांदत नसेल, घरात वास्तूमध्ये दोष असतील, सारखी भांडणं होत आहेत, एकमेकाचं कोण ऐकतच नाही किंवा आपल्याला कोणी विचारातच घेत नाही किंवा आपल्यासोबत सतत डावलतात घरचे, "तुला काय कळतं?" ही भावना येते. आपला कॉन्फिडन्स डाउन होतो. तर हाही तुमच्यामध्ये फरक होतो. तीच लोकं काही दिवसांनी तुम्हाला महिन्याभरात तुमच्यामध्ये चेंजेस होते. ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथं ग्राह्य धरलं जातं. तुम्हाला तिथं आकर्षणाचं केंद्र बनतं ऑटोमॅटिकली. मग घरातील शांतता भंग होत नाही. सगळं व्यवस्थित राहतं. तंत्र असेल, मंत्र असेल, वशीकरण कोणी केलं असेल किंवा कुणावरती काय प्रभाव असेल, सगळा प्रभाव रेकीद्वारे काढता येतो. आपली 7 चक्र पूर्णपणे संतुलित केली जातात. ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने ऊर्जावान होऊन काम करतात. हातातली चक्र ओपन केली जातात. किंवा एखाद्याची बाबा म्हणतात ना, बायको निघून जाते, डिव्होर्सची केस चालू आहे, ऐकत नाही. डिव्होर्सच्या केसमध्येही तुम्हाला रिलेशनशिपमध्ये बेनिफिट होतो अशा केसेसमध्ये. किंवा बाकीच्या काही कुठल्या फाईली अडकलात, कुठली बँक लोन होईना, कुठली कामं होईनात, रेकीचा वापर केला तर होऊन जातं. घरचे काय सुचवून देईना, काय करून देईना, कुठं जाऊन देईना, डिसिजन घेऊन देईना, यातही फायदा होतो एज्युकेशनल लेव्हलवरही. काम करायला गेलं की सारखं म्हणतात ना, अडथळा पायात पाय अडकून पडतायत, तसे कामात अडकून पडता. ह्याचाही यातूनही तुम्ही मुक्तता मिळताय. जेवणातून कोणी खाय घातलं, कोणी काय केलं, फलानं केलं, माझं त्यामुळे बिघडलं, असं जर वाटत असेल, तर ही रेकी तुम्हाला हेल्प करते. म्हणजे रेकी शिकला तर आपल्या जीवनामध्ये लाखो फायदे होतात. सुरुवातीच्या पिरियड्समध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्यासाठी वापरू शकतो. स्वतःला दुरुस्त करू शकतो हेल्थ. बाकी वेल्थ वगैरे बाकीच्या गोष्टी पुढे असतात. हळू-हळू तुम्हाला या गोष्टी समजतील. मनोरकर सरांनी सांगितलंय तसं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनमध्ये एका साइडला फ्री कंटेंटचा ऑप्शन असतो. तिथं रेकीचा एक फोल्डर असेल. त्यामध्ये तुम्हाला सगळं काही डाउनलोड ऑटोमॅटिक फ्रीमध्ये कंटेंट आहे. फक्त ॲप डाउनलोड करा आणि तिथं जाऊन बघा. फ्रीचे कंटेंट. त्यामध्ये तुम्हाला रेकीचा एक फोल्डर असेल. सगळे व्हिडिओ तिथे मिळतील हळू-हळू. आजपासून आपले सेशन चालू आहे तोपर्यंत. आता इथपर्यंत कोणाला काही शंका? तुम्ही कुठं सेल्समध्ये असाल, कुणी शेअर मार्केट करताय, तुम्हाला 100% सांगतो तुमच्याला सक्सेस मिळणारच. आता हे काय आहे, काय नाही कळलं पाहिजे. पहिली गोष्ट समजली ही कशासाठी? दुसरी गोष्ट माणसाच्या मनात कन्फ्युजन असतं, दीक्षा म्हणजे काय? आता हे काय जात बदलायला लागते का? धर्म बदलायला लागते का बाबा? आता हे उगाच काहीतरी आलं. ह्याचा अर्थ कोणाला काळी मात्र कळत नाही. दीक्षेचा. मग तुम्हाला जात बदलायची नाही. तुम्हाला धर्म बदलायचा नाही. तुम्हाला कपडे बदलायचे नाहीत. तुम्हाला गंध लावून फिरायचं नाही. काही करायचं नाही. दीक्षा म्हणजे काय? एक गुरु-शिष्याचं नातं, परंपरा. आपली जुनी माहिती आहे ना परंपरा होती, ऋषीमुनी त्यामध्ये काय असतं दीक्षा घेणे, आपली एनर्जी ट्रान्सफर करणे, त्यांच्यामध्ये नवीन चैतन्य जागवणं. जसं दीक्षा म्हणते तुम्हाला सांगतो स्वामी विवेकानंद होते, रामकृष्ण परमहंसांनी छातीवर पाय दिला, त्यांना समाधी अवस्थेत गेले, आठवलं का? नंतर त्यांनी ते काय दीक्षा दिली त्यांना शिष्यत्व मिळालं, कळलं का? एखादी गोष्ट आपल्याला जर मिळते युनिव्हर्सकडून, एखाद्या गुरूकडून किंवा मार्गदर्शक शिक्षकाकडून, त्यालाच म्हटलं जातं आध्यात्मिक भाषेमध्ये दीक्षा. पहिली गोष्ट हे कळली, हेही कळलं नसेल तर दीक्षा म्हणजे आपण जेव्हा बालवाडीत जातो, अंगणवाडीत जातो, त्यावेळी आपण तिथं ॲडमिशन घेतो फॉर्म वगैरे भरून. त्यानंतर एखाद्या वर्गामध्ये स्पेशल 1लीच्या किंवा 2रीच्या वर्गामध्ये शिक्षक दिला जातो. तो सगळ्यांचा पायाभरण करत असतो. पहिल्यापासून जगायला शिकवतो. काय करायचं वाचायला, लिहायला, खाया-पिया, पोरांच्यात बसणं, ग्रुपमध्ये जेवणं. घरी पोरं एकत्र खात नाहीत. ते सगळं अन्न पोरं कुठलं बी खाऊ लागतात. कुठल्याही भाज्या खायची सवय लागते. सगळ्या गोष्टी पचवायची सवय लागते. जी घरी नाटकं करतात, खात नाहीत.
ग्रुपमध्ये कशी करतात, सगळं खेळ खेळणार, ते एकमेकाचा डबाही खाणार. तसंच इथंही तुम्ही येता, तिथंच ॲडमिशन घेतलं जातं. एक शिक्षक भेटतो, त्यांना वळण लावतो, एक मार्गदर्शन करतो. ह्याचा वापर असा करा, असं बोललं जातं, असं बोललं जातं. तसं-तसं पास होत तुमचा म्हणजे पुढे प्रगती होत राहते ऑटोमॅटिक. तुम्ही अभ्यास करता. तसंच ते जे नातं असतं विद्यार्थी-शिक्षक, सेम नातं आपलं समजा विद्यार्थी आणि शिक्षकाचं. ठीक आहे? सोप्या भाषेत. पण बोलताना दीक्षा हा शब्द यासाठी असतो, की एनर्जी ट्रान्सफर केली जाते युनिव्हर्सची आणि तुमच्या हातातली चक्र ओपन केली जातात. जेव्हा हातातली चक्र ओपन होतात, तेव्हा तुमच्यामध्ये एक वेगळे चेंजेस होतात. एक आध्यात्मिक लेव्हलला तुम्ही हायर एनर्जीशी जोडला जाता युनिव्हर्सच्या आणि त्यानंतर तुम्ही कुठलीही कामं करू लागता. का नियम-बियम काय नसतात. तुम्ही नॉन-व्हेज खा, काय खा, काय फरक पडत नाही. फक्त एक वापर करा आणि स्वतःची प्रगती करा. ठीक आहे. कुठं काय माळ घालायची नाही, काय नाही, काय नाही. आणि ते चक्र ओपन झाल्यावरती आपण ह्याचा वापर करू लागतो. हळू आपली कामं होऊ लागतात पटपट, पटपट. आणि हेच जीवनामध्ये बदल घडतात. आणि हेच चक्र ओपन केली जातात. तर ते चक्र ओपन करायला म्हणजे अ, ब, क, 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 ड कळायला एक शिक्षक लागतो सांगणारा फळ्यावर लिहून. तसं तुमच्या हाताची जेव्हा चक्र ओपन केली जातात, त्यासाठी युनिव्हर्स, एक ईश्वर परमात्मा मदत करत असतो आणि एक मध्य गुरु असतो आपल्याला मार्गदर्शन करणारा. आणि तोच माध्यम मी एक आहे तुमच्या हाताचे आपण फक्त ईश्वर परमात्म्याच्या कृपेने ते ओपन करत असतो हाताची 7 चक्र आणि 7 चक्र असतात. ती बॅलन्स करत असतो आणि ऊर्जावान करत असतो. झालं दीक्षा मग समजलं? कन्फ्यूज नकोत कुणी मला. म्हणजे प्रत्येक गोष्टीची क्लॅरिटी असावी. याचा तुम्ही कुठल्या जातीचे, कुठले काय फरक पडत नाही. जात तुम्ही जन्मता घेऊन आला नव्हतात. जेव्हा आईच्या उदरात पोटात होता जात माहीत होती का? जेव्हा 2 वर्षाचे, 3 वर्षाचे झाले तेव्हा जात कळाली. बरोबर? राइट? म्हणजे याचा अर्थ उद्या तुम्ही अमर सदामते मुस्लिम घरात जन्मला असता, तर तो मुस्लिम झाला असता. प्रियंका मॅडम कुठं ईसाई घरात जन्मलं असतं, तर ईसाई झाल्या असत्या. कुठं सपना मॅडम हिंदूत जन्मल्या असत्या, हिंदी झाल्या असत्या. कुठं त्या सारा मॅडम, गायकवाड मॅडम कुठं शीख धर्मात जन्मल्या असत्या, तर त्या शीख झाल्या असत्या. याचा अर्थ धर्म, जात, पंथ पाडले माणसाने. देवाला याच्याशी काही घेणं नाही. उद्या त्या ईसाई व्यक्तीने साधना केली, शीख धर्मीयाने साधना केली, मुस्लिम लोकांनी साधना केली, तप केलं, तपस्या केली, त्यालाही ईश्वर मिळेल. धर्म, जातीचा आणि या विद्येचा काही संबंध नाही पहिली गोष्ट. देव सगळ्याचा आहे. जसा तुमचा आहे, तसा माझा आहे. माझा आहे, तसा तुमचा आहे. तुमच्या पद्धतीने तुमचा आहे. मग तुमच्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात असेल, तुमचा स्वामी समर्थांच्या रूपात असेल, दत्तगुरूंच्या रूपात असेल, साईबाबांच्या रूपात असेल, अनिरुद्ध बापूंच्या रूपात असेल, आपले शंकर महाराजांच्या रूपात असेल, बाळूमामाच्या रूपात असेल, कोणाच्याही बुद्धांच्या रूपात असेल, महावीरांच्या रूपात असेल, कोणाच्या कबीरांच्या रूपात असेल, जनाबाईच्या रूपात असेल, ज्ञानेश्वरींच्या रूपात असेल, तुकारामांच्या रूपात असेल, विठ्ठलाच्या रूपात असेल. ज्याचा त्याचा जो मानता तो करत राहा, त्यात काही बदल करायचा नाही. तसंच आहे. कारण तुम्ही कुठलं जरी काय केलं, तरी शेवटी परमात्मा एकच आहे. दत्तगुरूंपाशीच येऊन सगळं मिळतं आणि हे सगळे अवतार कोणाचे आहेत? फक्त आपल्या मनाची हे नसते म्हणतात समजा कळत नसतं आपल्याला, की हे एकच आहे सगळं. ह्यांची पूजा केली तरी तिथंच जाणार आहे, त्यांची केली तरी तिथंच जाणार आहे. कारण अंश त्यांचंच आहे आपण. ठीक आहे? म्हणजे हे तर कळलं तुम्हाला कन्सेप्ट. म्हणजे आपल्या कुठल्या मनामध्ये द्वंद्व नको. नियम-बियम काय नसतात यात. नियम एकच आहे. खा, प्या, काम करा, कष्ट करा, इमानदारीने जगा, प्रामाणिक राहा आणि आपला विकास मरेपर्यंत करून घ्यायचा याचा वापर करून. ह्याच्या पलीकडे काही नियम नसतात बाबा. पण जे काही शिकताय, ते शिकून घ्या. आजकालची कसं झालंय, गुरु बी काय नाही. गुरु म्हणजे जेव्हा वेळ शिकताय ना 2 तास, तेवढ्यापुरता तुमचा गुरू. आणि परत गेला की कुठे शिकले, काय माहीत नाही कुठले आले, कोणतरी शिकवत होतं तिकडं ते ऑनलाईन झोपमोर होतं, गेलो एका तुकडीमध्ये. ते झालं होतं. म्हणजे आजकाल गुरूचा पत्त्या नाही. नशीब आई-बापाला विसरायला लागलेत, गुरु तर सोडून द्या. म्हणजे आज गुरु परंपरेचं काय इतकं लोकांना पडलेलं नाही, की जे खूप गरजेचं असतं लोकांमध्ये. किमान आपल्याला माहीत असावं आपण कुठे शिकलोय, काय शिकलोय. ठीक आहे. आता हे कळालं. दुसरी गोष्ट आपण आपल्या थोडीशी माहिती सांगतो याची म्हणजे पूर्व इतिहास माहीत असावा रेकी काय आहे? हे बघा, रेकी म्हणजे एक जीवनशक्ती असते, ऊर्जा असतो, प्राणशक्ती असते. जसं की तुम्ही श्वास घेता, सगळीकडे ऑक्सिजन फिरतो. तशीच ही एनर्जी
जिथं-जिथं काय-काय प्रॉब्लेम आहे हेल्थ रिलेटेड तिथं जाऊन काम करत असते. तुमच्या कुठल्या फाईली अडकल्यात, अशी कुठं कामं आहेत, मी जी सांगितली ते सगळ्या कामांवरती काम करत असते. आता ते सांगाय पुन्हा ते एवढं 5-10 मिनिट घालवायला वेळ नाही. मग ह्याला म्हणतात दिव्य स्पर्श म्हणतो. रे म्हणजे विश्वव्यापी आणि रे शब्द कुठून आलाय? रे म्हणजे जापनीज शब्द आहे. रेकी म्हणजे जापनीज शब्द. नाहीतर रेकी म्हणजे आपल्या भारतात काय आहे? कुणाच्या तरी घरावर येडं मारणं, लक्ष ठेवणं, चोरून चापून त्याच्यावर दरोडा टाकणं. आपल्या भारतातला शब्द असेल ती आहे. पण आपल्या इथे नाही. हा शब्द आहे जापनीज बाबांनो. आणि जापनीज शब्द काय आहे? रेकी. रे म्हणजे काय? जीवनशक्ती. रे म्हणजे जीवनशक्ती. की म्हणजे काय? चावी, ऊर्जा, जीवनाची ऊर्जा, विश्वशक्ती, ऊर्जेचा प्रवाह. ऊर्जा म्हणजे काय? खाल्लं तुम्ही उपाशी राहिला तर वीक वाटतं का? असं वाटतं का कुठेतरी असं मारलंय काय तर काय खायला पाहिजे. समजा वाळवंटात सोडलाय. तुम्हाला अन्न नाही, पाणी नाही आणि फिरा म्हणले, पळ 4-5 किलोमीटर नुसतं पळायला लावलं आणि पाणी नाही दिलं, अन्न नाही दिलं, तर कसं वाटतं तुम्हाला आतमध्ये? काहीतरी कमी वाटतं का नाही? अन्न पाहिजे. काय बी द्या, पण पाहिजे म्हणता. म्हणजे तुमच्यामध्ये ऊर्जा आहे का? नाही. पण तुम्हाला त्यावेळी खायला दिलं काहीतरी, तर तुम्ही कसे तरतरीत होता. पळू लागता. पाणी दिलं तुम्ही पळू शकता. ताकद येते. ही कशी ऊर्जा निर्माण होते की नाही? म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे खातो-पितो त्यातून जी एनर्जी क्रिएट होते आणि आपलं शरीर जे चालतं, ती एनर्जी. हे झालं आपलं स्टेशन. तसंच एक देवाचं स्टेशन असतं बाबांनो. जेव्हा देव ध्यान करतात, त्यांच्या ध्यानातून एक पवित्र स्पंदनं निर्माण होतात आणि त्या स्पंदनांद्वारे ही सृष्टी जी चाललेली असते, ब्रह्म, विष्णू, महेश्वर, आदिमाता, आई चंडिकेच्या ह्याच्यावरती, त्या सृष्टीच्या जोरावर, त्या स्पंदनांच्या जोरावरती आपलं जीवनचक्र चालू असतं. ऑक्सिजन तुम्ही घडीभर विचार करा बरं, 5 मिनिट श्वास बंद झाला म्हणजे ऑक्सिजनच नाही मिळाला तर कुठं जाताल? 1च मिनिट नाही मिळालं तर नाक दाबून धरा 1 मिनिट. हे कुठून येतंय सगळं? निसर्गातून येतंय. निसर्ग कोणी तयार केला? कोणीतरी तयार केलंय ना याला. आहे की नाही? त्यालाच परमात्मा, परमेश्वर म्हणतो, दत्तगुरू म्हणतो आपण. आई, आदिमाता, चंडिका म्हणतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, त्यांची जी स्पंदनं असतात, त्या पवित्र स्पंदनांचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये करून, आपलं जीवन चांगलं करत असतो. म्हणजे कुठलीही कामं असतात. तर ते बोलवायचं कसं काय ते पुढं-पुढं तुम्हाला समजेल. म्हणजे रेकी म्हणजे काय? विश्वव्यापी. की म्हणजे काय? जीवनशक्ती. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. स्वामींची ऊर्जा, साईंची ऊर्जा, दत्तगुरूंची ऊर्जा, सगळे आपलं काली देवीची ऊर्जा, महिषासुरमर्दिनीची ऊर्जा, शिवगंगा गौरीची ऊर्जा, लक्ष्मीनारायणाची ऊर्जा, महालक्ष्मीची ऊर्जा. जे काय म्हणायचंय ते म्हणा. त्याला म्हणलं जातं रेकी. कळलं का? पण ते पहिली साधू संतांकडे होती. आता ही कॉमनली स्पेड थ्रू शिकवली जाते सगळीकडं. ठीक आहे. त्यामुळे याचा बराचसा प्रसार आता चांगला होतोय. आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये बी आता होतोय सगळीकडे हळू चांगला प्रसार म्हणजे लोकांना कळायला लागले काय आहे नेमकं. ह्याने खूप फायदा होतोय आणि इतकी भारी ट्रीटमेंट आहे ना, थेरपी म्हणून हेल्थसाठी बी आणि बाकीच्या वेल्थसाठी बी अमेझिंग बदल घडतात. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणणार, "सर, तुम्ही वाईचा इतिहास सांगतो म्हणला, आम्हाला तर कुठं चालवलं." मी तुम्हाला अश्मयुगात घेऊन जाणार थोडंसं. अश्मयुग माहिती आहे का? अश्मयुग. तर माहिती पाहिजे. आपला इतिहास वगैरे. कारण ही गोष्ट आपली कुठून आली, कशी कळली पाहिजे. आपल्यामध्ये पुरा अश्मयुगाचे कालखंड होते. म्हणजे जेव्हा माणूस सुरुवात झाली, पहिलं जे आपलं कुठं आफ्रिकेत सापडलं होतं पाऊल, माणसाची उत्पत्ती. नंतर तो माकडासारखा, केसाळू, वासुळासारखा वगैरे, वगैरे. मग माकडाचा तो नेदरलँड चेंजेस होत गेले. होमो वगैरे, वगैरे, वगैरे. मग त्यानंतर तो बदल आता पण पुराश्मयुग काही कालखंड होते. मध्ययुग, नवाश्मयुग, बरोबर. प्रारंभिक पुराश्मयुग होतं, मध्य पुराश्मयुग होतं, उच्च पुराश्मयुग होतं. आपला विकास कुठे झाला बाबांनो? उच्च पुराश्मयुगात. बाकीचे ते 9000 इसवी सन पूर्व वगैरे, वगैरे आहे. मग या उच्च पुराश्मयुगात माणूस शेती करायला शिकवला. त्याला जरा अक्कल आली, काहीतरी खाल्लं पाहिजे, काहीतरी करू शकतो, पिकवू शकतो. त्यानंतर संस्कृती काहीतरी होत्या हडप्पाकालीन, मोहनजोदडो, चौंदजडो, कालीबंगन, परत रंगपूर असेल, रोपड असेल संस्कृती, वैदिक संस्कृती होत्या. गुरुकुल शिक्षण पद्धत आली. मौर्यांचा कालखंड माहीत असेल, ते 1500 ते साधारणतः 500च्या वैदिक संस्कृतीचा. मग अनेक वेद आले. वेदानंतर वेदांत आले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद माहीत असेल तुम्हाला.
त्यानंतर आपण म्हणतो ना आश्रमाचे प्रकार चालू ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास आश्रम. आपल्याकडे अनेक ऋषीमुनी, अनेक साधुमंत, साधू-संत निर्माण व्हायला लागले. साधना केली, त्यांनी अनेक शोध लावले. त्यात रामायण घडलं याच वेळी. वेदांगी आली, महाभारत आलं, व्यास, भगवद्गीता लिहिल्या गेल्या. जैन धर्माचा चालू झाला आणि बौद्ध धर्म सुद्धा निर्माण झाला. आणि या जैन, बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मामध्ये आपली काही शिक्षणाची केंद्र होती. बौद्ध धर्माचं म्हणतो ना आपण एकदम नालंदा विद्यापीठ होतं, वल्लभी, अमरावती, विक्रमशिला असेल, आणखी घंटाशाळा असेल, अशी विद्यापीठं होती. आणि काही नामग्याल सारखे मठ होते, हेमिसवट, सिक्सिमठ, तवांग मठ असे भरपूर काय होतं. मग आपल्याला बौद्ध धर्माची, जैन धर्माची किंवा हिंदू धर्माची सांगितलं अनैतिक आचरण करू नये, व्यसन करू नये, प्राण्यांवर दया करा, खरे बोला, चोरी करू नये. मग ते ज्यू धर्म आले, शैव धर्म आले, वैष्णव धर्म आले, शीख धर्म आलं, पारशी धर्म आलं, ईसाई धर्म आलं, ख्रिश्चन धर्म आलं. सगळं ईसा-मसी असे सगळे लोकं हे जाते भारतात यायला लागली, जायला लागली. पण या विद्यांचं केंद्र होतं भारतामध्ये आणि कुठं होतं जास्तीचं नालंदा विद्यापीठ. नालंदा विद्यापीठात सगळ्या गोष्टी साठवून ठेवल्या होत्या. सगळ्या विद्या माणसाला जिवंत करण्यापर्यंत, माणसाने कसं जगावं, माणसाच्यात कुठल्या विद्या, भरपूर काय-काय मॉडॅलिटी अशा ऊर्जेच्या साधना कशी करावी, एक साधक कसा असावा, सगळ्या प्रकारची माहिती तिथं होती. नंतर आता ह्या विद्या आल्या कुठून? आपले ऋषीमुनी अनेक गोष्टी होते किंवा लोक असतील ते साठवायचे. या विद्या सगळे स्टोअर केलेलं तिथं. पण की आक्रमण झालं आपल्यामध्ये खिलाजी असेल, तर ते सगळं तोडून-मोडून टाकलं आणि आपल्या त्या काळी तोडलं. तर आपल्या काही विद्या ट्रान्सफर सुद्धा झाल्या. काही लोकांना माहीत होतं, काही लोकांना आधी स्वप्न पडलेलं, की म्हणजे त्यांना दिसायचं, की असं-असं होणार आहे, आपण इथून पलायन केलं पाहिजे. मग काही पुस्तकं वगैरे बुक घेऊन इकडं-तिकडे गेली लोकं, पलायन केली आणि हळू-हळू हा विद्येचा आपल्या ज्या सनातन संस्कृती म्हणतो जुनी, तिचा प्रचार-प्रसार झाला आणि या प्रचार-प्रसाराद्वारे बऱ्याचशा गोष्टी आपल्या बाहेर गेल्या. मग ही जी विद्या शिकणार आहोत, या रेकीचा उल्लेख बौद्ध धर्मामध्ये, जैन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये केला जायचा. बौद्ध धर्माचे लोक प्रचारासाठी बाहेर चालत-चालत फिरायचे त्यावेळी. त्यावेळी त्यांना ती दीक्षा दिली जायची रेकीची. त्यावेळी आपल्या रेकी नव्हते म्हणत. ब्रह्मांडीय ऊर्जा, जीवनशक्ती, जीवन प्रवाह असे म्हणून गुरु शिष्यांना दीक्षा द्यायचे. कुठं लागलं, कुठं काही इमर्जन्सी काय झालं, तर ते किमान स्वतःचा, इतरांचा उपचार करू शकतील. जसं सैनिक लढाई गेल्यावर त्यांना असतं का नाही मेडिकल किट, तसंही त्यांच्या जीवनात स्वतः त्यांनी दिलेलं गुरूंनी हे होतं. त्यावेळी प्रचार याचा जास्त नव्हता. कोणाला सांगत नव्हते. ते आपल्या तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. एक मठ असतील ह्याच्यापुरतं किंवा आश्रमांपुरतं. नंतर मग हळू ही काय बाहेर बाहेर गेलेली विद्या, मग त्याचा लोकांना प्रचार-प्रसार, बाहेरचे लोकही वापरायला लागले. तिबेटमध्ये जास्त वापर व्हायला. ते आपल्या इथून तिथं गेलेले. रेशीम मार्ग होता आपला आणि त्यांचा. चीनचा आणि भारताचा. त्यावेळी भारत आणि चीनचा व्यापार व्हायचा. तर अनेक लोकं यायचे. युनानी लोकं यायचे. आपली बरीचशी गोष्ट युनानी लोकांकडे गेली. चीन मार्गे गेली, तिकडे गेली जपानपर्यंत. परत इकडे गेले युरोपपर्यंत. बऱ्याच गोष्टी आपल्या ट्रान्सफर झालेल्या आहेत वैदिक. त्या तुम्ही जर आपण म्हणतो ना, काय ते आफ्रिकेमध्ये तर ब्लॅक मॅजिकचं विकतात सामान. म्हणजे सगळ्यात जास्त ब्लॅक मॅजिक चालतं दक्षिण आफ्रिकेमध्ये. आफ्रिका खेकडं. बाजारच असतो सगळा. मुंडकी-बिंडकी, कुठं काय पक्षी, हरणांची, बरेच काय-काय वापरलं जातं साहित्य. असं खुलेआम तिथं बाजार असतो. सगळ्यात जास्त ब्लॅक मॅजिक तिथं चालतं. आणि सगळ्यात जास्त आपल्या देशात म्हणाल तर कुठं चालतं? आसाम. सगळ्यात जास्त भयंकर. म्हणजे काळी जादू जास्तीत जास्त वापर. तर ते 6 महिने आपलं नालंदा विद्यापीठ वगैरे जळत होतं, रमण बऱ्याचशा विद्या मग तिथून गेल्या. पण या विद्येचा संबंध काय? सांगायचं काय? ही विद्या भारतातलीच आहे बाबांनो. भारतातच हिचा उगम आहे आणि भारतातच साधना केल्या जायच्या आणि भारतातूनच काही कारणास्तव आक्रमणांमुळे बाहेर पडलेली विद्या आहे. पण ही गेली जपानमध्ये. जपानी लोकांनी त्यांच्या भाषेत ती म्हणतात रेकी. म्हणून त्याचं नाव पडलं रेकी. रेकी कशी पडली? तर तिथं डॉक्टर मिकाऊ सर होते. आदरणीय डॉक्टर मिकाऊ सर. यांनी साधना केली. एक शिक्षक, प्राध्यापक होते. लहान मुलांना, कॉलेजच्या मुलांनाही शिकवायचे. 21 दिवस साधना करून ही मिळवलं सगळं. उपाशी राहून जवळ-जवळ आणि मग ह्याचा रिडिस्कव्हर मग पुनर्शोध आणि मग लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी आल्या. मग ते तुम्हाला सांगितले, ही ऊर्जा आहे, दिव्य शक्ती आहे, दैविक शक्ती आहे आपल्या मराठी भाषेमध्ये. तर ही प्राचीन पद्धती आहे. म्हणजे रेकीचं जवळ-जवळ 1800 वर्षापूर्वी उगम झाला. याचे लिखित पुरावे आहेत. ऋषीमुनींना बघा आपले शिव महादेव आहेत. त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला होता 7 ऋषीमुनींना.
त्यानंतर याचा हाताने स्पर्श करून स्वतःचा विकास करणं किंवा मानसिक, शारीरिक विकास करणं, आध्यात्मिक विकास करणं, ध्यान साधनेत विकास करणं यासाठी ही वापरली जायची. मग पारंपरिक हे जर आता हे नाव रेकीच्या स्वरूपात येतं, पण ही आपलीच विद्या आहे. मग 19व्या शतकाच्या मध्यावर काय होतं, जपानच्या प्रांतामध्ये एक डोशिशा नावाचं विद्यापीठ होतं. तिथे एक प्राध्यापक होते. आध्यात्मिक विषयात त्यांना आवड होती. ते बायबल वगैरे शिकवायचे तिकडे जपानमध्ये. तर ते मुलांना शिकवत होते त्यांच्या याचा आध्यात्मिक काही गोष्टी अशा आहे स्पिरिच्युअल धार्मिकही राहावं मुलांनी आणि आपलं काय आहे ते बाकीचे विषय सुद्धा. शिकवता काय म्हणतात ना, की ते म्हणले, की आपल्या बायबलमध्ये असं लिहिलंय बाबांनो, की हाताने स्पर्श करून माणसं दुरुस्त होतात. म्हणजे रेकी असे काहीतरी आहे, की हाताने स्पर्श केला तरी लोकं दुरुस्त होतात. तर मुलं विचारत असतात, की होईल का? कसं काय नीट होतं? कसं काय होतं बाबा? दाखवा बरं. तर कॉलेजची पोरं असतात. मग त्यांना प्रश्न पडला, की हे कसं होतं मला नाही माहीत, पण या ग्रंथात लिहिलंय. पण त्यांना अध्यात्माची खूप आवड होती, जबरदस्त. मग त्यांनी काय केलं, की याचं उत्तर शोधायला अनेक पुस्तकं वाचली. जरा ते जपानमध्ये हिंडले, फिरले. त्यांना काही मिळालं नाही. पण त्या अगोदर त्यांनी उत्तर शोधण्यासाठी रात्रभर जागे राहिले. आता हे शोधायचं कसं? कामधंदा करत तर शोधता येणार नाही. त्यांनी जॉब सोडून दिला. त्यांना तो खूप भेडसावलं त्या प्रश्नाने आणि नंतर त्यांनी ते शोधायला निघाले. आता शोधाला निघाल्यानंतर त्यांनी जपानमध्ये फिरले, बरीच पुस्तकं चाळली, बरेच काय-काय मठात गेले, कुठं-कुठं बौद्ध धर्मीयांमध्ये गेले, याची माहिती मिळेनाच कुठं. आता हे जर उत्तर शोधायचंय, त्यांना अध्यात्मात प्रचंड रस होता. म्हणजे त्यांना ते खूप आवडायचं ईश्वर वगैरे परमात्मा, पण हे कळणार कसं? मग त्यानंतर त्यांनी 10 वर्ष शोध घेत कुठं तिबेटकडे आले, तिबेट म्हणून भारताकडे आले, भारतामध्ये संस्कृत शिकले त्यांनी. आता काही लोकं म्हणतात, ते कुठं गेले? चीनमध्ये जाऊन संस्कृत शिकले. अरे येड्यांनो, काहीतरी काय फेकत असतात. चीनमध्ये संस्कृत भाषा आहे का तरी? ती मॅन्डेरियन भाषा सोडून कुणाला बोलून देतात का? त्यांची पहिल्यापासून तशी कुणाला मीडियामध्ये येऊन देतात का? कुणाला काय बोलून देतात? काहीही सांगतात लोकं काय का. चीनमध्ये गेले, संस्कृत शिकले. अरे काहीतरी नीट तर बोला. कम्युनिस्टाची पार्टी आहे. तिथं सरकार कोणाला तोंड उघडून देत नाही आणि ते संस्कृतची काय देणार का कोणाला? मुस्लिम लोकांना जगून देत नाहीत ते अजून. ते बघा त्यांचे ते कुठं काय केले आणि सांगतात कसे चीनमध्ये गेले आणि संस्कृत शिकले. अरे येडा आहे का काय तू? चीनमध्ये होती का संस्कृत भाषा? चीन भारतातली संस्कृतीची भाषा आहे. काही सांगतात मित्र ऐकत असतो काय कायांचं हेच कधी-कधी. भारतात आले बाबा ते. संस्कृत शिकले. हिमालयाच्या पायथ्याशी होते. तिथं काय-काय गोष्टी शिकले. म्हणजे ध्यान कसं करायचं? काय-काय ह्या गोष्टी होत्या ना आध्यात्मिकतेच्या आपल्या सनातन संस्कृतीच्या शिकले. शिकताना त्यांना संस्कृत बी वाटलं, की शिकावं आपल्यालाही वाचता आलं पाहिजे. म्हणजे थोडासा क्लू मिळाला, की असं काहीतरी असतं. पण आपल्या इथं कोणी सांगितलं नाही. आपल्या इथलं माणसं लवकर काही सांगत नाहीत, चिकाट असतात. आणि ते आपल्या इथून बाहेर गेलं बी नाही पाहिजे असं असतं. म्हणजे शहाजहानने कसं हे बांधलाय ना ताजमहल त्यांच्या हातबीत मोडून टाकलं. म्हणजे परत कोणी वादायला नको कुठं काय. तसं हे कसं, की आपल्यातून विद्या नाहीच बाहेर गेल्या पाहिजेत बुवा म्हणून सांगत नव्हते बऱ्यापैकी बाहेरच्या कोणाला, की आपली संस्कृती आपल्यात जपून राहावी. पण त्यांना काहीतरी क्यू लागा. मग ते विचारलं बऱ्याच लोकांना काय मिळेल का? मग आपल्या इथलीच काहीतरी म्हणले. इथं जरी तुम्हाला नाही मिळाली मिळाली विद्या, तर तुम्ही थोडंसं तिबेटमध्ये वगैरे जा. मग तिथून ते बौद्ध धर्मीयांच्यामध्ये गेले, लामा वगैरे लोकांच्यामध्ये. मग तिथं पुस्तकं वगैरे पुन्हा वाचली. तिथं काय शिकायला लागले अनेक भाषा. मग तिथं सांगितलं की सापडलं एक बुकमध्येच त्यांना, की बाबा 21 दिवस न खाता-पिता म्हणजे पाणी वगैरे पिलं तर चालतं, न खाता आपण ही जी साधना केली आणि आपण रेकीबद्दल काय मेसेज येतात बघा वेळ मिळत नाही. मेसेज काय टाकत जाऊ नका. मला डिस्टर्ब करत जाऊ नका शिकवताना. ठीक आहे. म्हणजे त्यांनी तिथं मिळालं, की 21 दिवस जर उपाशी राहिला, साधना केली, अन्न वगैरे याचं केलं, या संदर्भातलं, तर आपण काहीतरी मिळवू शकतो. आध्यात्मिक प्रगती करू शकतो. म्हणजे तुम्हाला माहीत असेल बाबा जे असतील आपले अ, लहरी महाशय असतील, पुन्हा जीसस असतील. आता तुम्ही महाअवतार बाबाचे ऐकलं असेल कधी. हिमालयात दिसतात अजून. म्हणजे तशी कुठेतरी जाऊन त्यांना एका साधना करायची होती. मग त्यांना ठीक आहे तिथं कळलं, की 21 दिवस साधना करायची असती बसायचं. आणि 21 दिवस साधना करताना काही खायचं नाही. पाणी-बिणी पिलं तर चालतंय. मग तिथे जपानमध्ये ओरियामा पहाड आहे छोट्या शहरामध्ये. तिथं गेले, तिथं त्यांनी साधना वगैरे केली. सुरुवात केली. पहिला दिवस गेला, की पहिलं काही नव्हतं जास्तीचं टेक्नॉलॉजी.
एक दिवस गेला की एक दगड टाकायचा, दुसरा दिवस गेला की दुसरा टाकायचा. त्यांनी ती सुरू केली. सुरू केल्यानंतर असे 15, 12, 14 असे दिवस उलटत गेले. मग 20, 18, 18, 20 दिवसावरती साधना आली. अक्षरशः त्यांचा नरड्याला जीव आला असता. पाण्यावर तरी किती दिवस माणूस जगू शकतो हे तुम्हालाही माहिती आहे, सायन्सने सांगितलं. मग त्यानंतर त्यांना असं वाटलं, की आता आपण काय राहत नाही वगैरे, आता शेवटचंच आहे, आता इथपर आलाय जीव. आता राहिलेलं काय सांगावं लागतंय का? जातोयच की नकात आलेला जीव किती वेळ. पण त्या रात्री चमत्कार घडला त्यांच्यासोबत. त्या रात्री काय झालं, 21वी रात्र उलटली, 21वी रात्र चालू होती आणि शेवटचे दिवसच असतो साधनेचा. आपण म्हणतो ना कधीतरी असं सप्तकिरणं पडतात आकाशातून सूर्यासारखी किंवा रात्री चंद्राचा प्रकाश पडतो. असा तीव्र आता आध्यात्मिक जे लोक असतात त्यांना समजलं जातं की प्रकाश कसा असतो तो. वेगळाच असतो किंवा रेखेमध्ये असतात त्यांना माहीत असतं. असा एक तीव्र प्रकाश त्यांच्या माथ्यावरती, थडावरती म्हणतो ना आपण त्रिनेत्रावरती आदळला आणि ते बेशुद्ध अवस्थेत गेले. बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर त्यांना एकदम काय सुचेना झाले. म्हणजे ते पूर्ण आधीच हरलेले, मरणाला आलेले आणि एकदम बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर त्यांची परिस्थिती त्यांना वेगळं-वेगळं काय-काय अनुभूती यायला लागल्या, की काहीतरी चिन्ह दिसायला लागली, कुठेतरी प्रकाश, कुठेतरी ईश्वरासारखं असं वेगळं काय-काय दिसायला लागलं. म्हणजे ईश्वराने त्यांना काही वरदान दिले असेल. त्यानंतर ते काही वेळाने सूर्य उघडल्यानंतर साधारणतः काही वेळाने एक 11-10च्या 10-11च्या सुमारास ते शुद्धीवरती आले. कोरियामा पहाड. आणि ते आल्यावरती एकदमच त्यांना असं ताकद आल्यासारखी काय करा का तुम्हाला एकदम हारल्यासारखं वाटतं. कोणीतरी छोटंसं कुठेतरी आशा सापडते काहीतरी एक जगण्याची. तुम्ही किती ऊर्जावान वाटतं, किती भारी वाटतं. किंवा बघा आपण कुठेतरी 99% पडलेत, एक मार्गासाठी 100% राहिलेत. त्यासाठी धडपडत असता. पण अचानक कळतं, की एक मार्ग वाढलाय. किती आनंद होतो. हे जीवन तसं मिळालंय असं समजा धरून चाला. मग तशा पद्धतीने त्यांना ते म्हणले, "अरे, मी वाचलो, म्हणजे ते असं झालं माझ्यासोबत, काय झालं काय कळलं नाही." म्हणजे चालत चालले होते, त्यानंतर डोंगर उतरत वगैरे खाली त्यांच्या पायाला लागली ठेस. पायाला ठेस लागल्यावरती त्यांनी आपला हात असा त्या अंगठ्याला पकडला, तसा त्यांचा अंगठा बरा झाला लगेच. पण माणूस म्हणतो ना, एकदम स्वप्नात असल्यासारखं असं काय होतं का? लागलंय की नाही त्यांना ते भ्रमच झाल्यासारखा वाटला. पुन्हा ते एक हट म्हणजे जेवायला तिथं खानावळीसारखं होतं, खायला वगैरे. तर तिथं गेले त्या खानावळीवाले तिथं म्हणले, की "मला दे बाबा जेवायला." तिथं त्याची मुलगी होती. मुलीला म्हणले, "तिच्या वडिलांनी सांगितलं, जा त्यांना ताट नेऊन दे, त्यांना दे जेवायला." बरं ते म्हणले, "अन्न पचल का? एवढं साधू घरात तुम्ही बसला होता इतके दिवस जाऊन त्याच्यावर डायरेक्ट जेवायला आलाय तुम्ही." अरे म्हटले, "दे." मला भूक लागली मला काय माहीत नाही बाकी. एक वेगळंच नवीन शरीर तयार झालं होतं. म्हणजे जुनं डॉक्टर मिकाऊ सो मेलं होतं त्या रात्री नवीन डॉक्टर मिकाऊ सई जन्माला आलं त्या रात्री असं समजा. ठीक आहे ईश्वराच्या गुरुच्या रूपाने किंवा ईश्वराच्या रूपाने परमात्मा आपलं काय ते टाकत असतो. आणि त्यानंतर त्या मुलीला गाल वगैरे सुजला होता, दाढ वगैरे दुखत होती. त्यांनी हात फिरवला असं बोलता-बोलता तर त्या मुलीचा गाल बरं झाला. आता ही साधना करण्याच्या अगोदर ते त्यांच्या गुरुला सांगितलेले, "मी चाललोय साधना वगैरे कराय. आलो तर तुमचाही नाही तर आपला तिकडंच कोरियामा पाडा, काहीतरी बसेल आपला करत." पण ते गेले त्यांच्या गुरुच्या पाठीचा कणा त्यांना उठता येत नव्हतं. स्पाईनचा प्रॉब्लेम झाला होता. त्यानंतर त्यांनी आले म्हणले, की "बाबा माझ्या हातून असं-असं घडलंय, पण मला काही खरं वाटेना. आता तुम्ही गुरु मला दिसताय, तुमचं दुखतंय ठीक आहे. आपण प्रयोग करून बघू." मग त्यांनी त्यांच्यावर प्रयोग केले. प्रयोग केल्यावरती त्यांना 2 दिवसामध्ये त्यांचा पाठीचा कणा ठीक झाला. आता म्हणले, "हे तुझ्याकडे काही ईश्वराने दिलेलं वरदान आहे. ह्याचं काहीतरी चांगलं केलं पाहिजे." आध्यात्मिक लोकं नेहमी म्हणतात दुसऱ्याचा विचार करतात. मग केलं पाहिजे म्हणाल्यावरती त्यांनी गरीब लोकं होती, भिकारी-चाकारी होती, जी रस्त्यावर बसायची. दया येते की नाही आपल्याला? अरे भिकारी त्याला कुठं काहीतरी नेऊन द्या, कुठं काहीतरी द्या, त्याला ₹10 द्या, ₹5 द्या, द्या बाबा पुण्य मिळेल. तसं त्यांनी सुरू केलं. सरसकट त्यांच्या ती गल्ली बोळा जिथं दिसेल तिथं रेल्वे दिसेल, कुठं स्टेशन दिसेल, काय दिसेल, त्यांना ते नीट करणं. मग लोकं त्यातून दुरुस्त व्हायला लागली. पण ती लोकं परत भिका मागायला लागली, परत तेच काम करायला लागली. मग त्यामुळं काय केलं, त्यांनी याचं काहीतरी आणखीन वाढवावं. म्हणजे आपलं हे जे आहे, त्याचा एक सगळीकडेच प्रसार व्हावा. म्हणून लोकांकडून काहीतरी आकारलं पाहिजे, चार्जेस घेतले पाहिजे. मग त्यांनी देवाण परंपरा ठेवली रेकीत. म्हणून कोणी हिलिंगचे चार्जेस घेतात, रेकी शिकवण्याचे चार्जेस घेतात. त्याची किंमत राहावी. आता मी फ्री शिकवतोय, माझी तुम्ही ठेवणार नाही मला माहिती आहे तेवढी.
पण तुम्हाला सांगतोय त्यासाठी आकारलं जातं. कारण तुम्हाला मी आधी सांगितलं गुरु-शिष्य परंपरा म्हणजे भारतातच. बाहेरच्या अमेरिकेची लोकं साड्या घालायला लागले. आपल्यासारखे टोप्या कपडे घालायला लागले. कृष्ण, कृष्ण, राधा, राधा म्हणायला लागले आणि आपलं, आपलं काय म्हणतंय, काय म्हणते आपले हं? हिप-हॉप, ब्राझील. आहाहा! आपलं काम कुठं आणि आपलं त्यांचं कुठं. ते आपलं आपलं सगळं ट्रान्सफर व्हायला लागलंय आणि त्यांचं ट्रान्सफर व्हायला लागलं. आपलं अर्धे कपडे, अर्धं डोकं, आहे की नाही? काय उपयोग? पण आपल्यामध्ये खूप ताकद आहे, आपल्या संस्कृतीमध्ये. तुम्ही साधना वगैरे करत असेल, त्या लोकांना जाणवतं, की किती आपण ईश्वर पाहू शकतो, देव पाहू शकतो. पाहण्यासाठी त्यात काटा कसा टोचतो कळायसाठी काट्याच्या जवळ टोचून घ्यावा लागतं. तर तो ईश्वर कसा बघायचा त्याला ध्यान करावं लागतं. तोंडाने बोलून दाखवा मला म्हणून चालत नाही. ती 2 कवडीची लोकं असतात. कोणाला तरी म्हणतात, "दाखवा, दाखवा मला दाखवा तुम्ही बघितलाय." अरे ते बघण्यासाठी स्वतः करणं साधना. तुला दिसलेल ना, नाही दिसलं तर बोल ना. त्यासाठी करावं लागतं स्वतः. मग त्यानंतर त्यांनी जपानमध्ये प्रचार केला. जपानमध्ये घराघरी रेकी तुम्हाला सांगतो शिकवली जाते किंवा शिकतात. सगळीकडे वापर होतो. तुम्ही बाजारात गेला, विकत असाल, बिझनेस करत असाल, सोन्याचं, चांदीचं, भाजीपाल्याचं दुकानापासनी सगळ्यापर्यंत याचा वापर केला जातो. मग त्यानंतर त्या सगळीकडेच असं त्यांनी शिकवलं. अनेक लोकं त्यांचे शिष्य व्हायला लागली. खूप सारे शिष्य झाले. शिष्य झाल्यानंतर मग अनेक लोकांनी त्यांना शिकत-शिकत एक नौदल प्रमुख होतो जिजोरो हायेशी सर. ते एक त्यांचे खास शिष्य झाले. आणि त्या जिजुरो हायाशींनी सगळ्यात जास्त प्रसार केला. त्यानंतर कालांतरे डॉक्टर मिकाऊ सरांचं निधन झालं सरांचं. नंतर आपले जे पहिले शिष्य होते, जिजुरो हायाशी नौदल प्रमुख होते. तर त्यांनी रेकीचा आणखीन जास्तीत जास्त तिकडे प्रसार केला कालापातप्रमाणे. मग त्याचप्रमाणे त्यानंतर हळू-हळू, हळू-हळू हवायो टाकाटा मॅडम कॅनडाच्या गेल्या. त्यांना होता कॅन्सर, मधुमेह आणि एक रोग लागला ना म्हणतो ना माणसाच्या मागे ती लागतं सगळं. तसं त्यांना झालं होतं. त्या माळी होत्या एका बागेला पाणी वगैरे घालायच्या आणि त्या माळ्यासोबत लग्न केलेलं पण काही दिवसांनी त्यांचा नवरा एक्सपायर झाला. मग त्यांच्यावरती जबाबदारी आली, टेन्शन्स आली. त्यांनाही कॅन्सर झाला. मग त्याचा इलाज म्हणून त्यांच्याकडे पैसे नसायचे. तिथले डॉक्टरकडे जायचे. मग वगैरे मग त्यांना असं त्या आध्यात्मिक होत्या जरा. त्यांना एक दिवस असं कानात तरी की असा आवाज आला म्हणतो ना काहीतरी इंट्युशन मिळतं. "तू ऑपरेशन करू नको." पण शेवट ऑपरेशन क्रिटिकल होतं त्यांचे. खूप ऑपरेशन झालेले. "तो आज ऑपरेशन नको रे," म्हणले. असं कानात आवाज आला. मग त्यांनी तो ऐकला अंतर्मनातून. मग त्यांनी विचारलं, "ह्याच्यावर आणखीन काय पर्याय आहे का?" तर सांगितलं की जपानमध्ये आपल्या आसपास असे काही सेंटर आहेत की तिथं असं रेकीसारखं काहीतरी उपचार केले जातात, ठीक होतात लोकं. तुम्ही बघा जाऊन. एक नॅचरल थेरपी म्हणायची असेल तर तुम्हाला, दैविक थेरपी. मग त्यांनी तिथंच गेले. 6 महिने लगातार स्वतःवरती स्वतःला हील केलं, स्वतःचे उपचार केले, ट्रीटमेंट घेतलं. पूर्ण हेल्दी झाल्या. मग कॅनडा असो, ऑस्ट्रेलिया असो, सगळं ते बाकी सगळीकडे अमेरिकेपासून हे सगळीकडे शिकवलं जातं. दुबई, सगळे शिकतात लोकं रे. मुस्लिम लोकं सुद्धा शिकतात. शीख सुद्धा शिकतात. सगळे शिकतात. फक्त हे आपलं कसं असतं, आपलं कोंबडं तिथंच कॉक-कॉक करत असतं हारेत तेवढंच ऐकायला येतं आपल्याला. बाकीच्याचे काय आपल्याला कळतच नाही. कधी कॉक-कॉक करतं आजकाल त्याचा पत्ता बी नाही. त्याला 5 बी कळत नाहीत, 2 बी कळत नाहीत. त्यांना झोपलं तरी कॉक-कॉक करतं मोठ्याने हळू. त्यामुळं आपलं सगळं हेच बिघडत चाललेलं आहे. सगळीकडे लोकं शिकतात हे. आणि सगळीकडे लोकं याचा प्रसार झालाय. मग काही लोकांनी परत आपल्या इथल्या तिथे शिकले. परत ते आपल्याकडे आले पेढ्यान तिकडे पैसे देऊन, शिकून. मग आपल्यामध्ये पुन्हा ही विद्या चालू झाली. रेकी नावाने प्रचलित झाली. म्हणजे कसं असतं, आपलं सामान कच्चं न्यायचं सगळं इंग्लंडला. आपला कापूस न्या, वस्त्र न्या, रेशीम न्या. फक्त बनवून तिकडून येणार आणि परत म्हणायचं मेड इन इंग्लंड. मेड इन ब्रँड, आहे नाही? इंग्लंडचा. मग आपल्याला भारी वाटतं. कुठला ब्रँड घातला इंग्लंडचा? अरे रताळ्या. इंग्लंडचा ब्रँड आहे का? त्याला सूत कुठून गेलं? कापूस कुठून गेला? कारखाना तिथं असेल. पण मूळ कुठून जातंय हे कधी कळलं का आपल्याला? वहन काय झालं? कापूसच नसता तर काय बनवलं असतं? झाडाचा पाला खाल्ली असते का? बनवले असते का असे शिवून-शिवून? आहे की नाही? पाला गुंडळून फिरले असते का? अश्मयुगात फिरायचे तसे. नाही ना. त्या कारखान्यांसाठी कापूस आजही लागतो. आपल्याकडून होतो ना जातो. कापूस उत्पादक माहिती आहे ना सगळ्यात जास्त आपल्या इकडं आणि कापसाचं
तसं रूपांतरण झालं ना, आपल्याकडे नवीन ब्रँड ब्रँड कपडे आले, गुडघ्यावर फाटलेले आता नवीन येतात, कुठं काय-काय बोळं पाडलेली. तशी अनेक डिझाइन आल्या. तसं रेकीचा प्रकार आहे. आपलंच होतं बाबांनो, वहन झालं, मग फिरत, फिरत, फिरत म्हणतो ना, दळण, दळण, दळत, दळत छोटं-छोटं होत मग पुन्हा आपल्याकडे आलं. मग आपण या स्वरूपात शिकत असतो. आता मी का फ्री शिकवतोय? मला नादच आहे. मग ते म्हणतात ना, अक्कल नाही तर ते काम उचला आपली 4 लोकं शिकू द्यात. असं काम असतं म्हणून मी शिकवत असतो. ऑलरेडी काय नाही माझे सेशन झालेले आहेत. 2-3 YouTubeला सगळं टाकलेलं आहे. ठीक-ठाक आहे सगळं. ईश्वराच्या कृपेने सगळं ठीक-ठाक चाललं. तुम्ही शिका नका शिकू मला काही फरक पडत नाही. पण माझं शिकवणं काम आहे. जे शिकल त्याला फायदा होईल. नाही शिकल तर तो राहून जाईल या विद्येपासून आणि आयुष्यातून तो डॉक्टरकडे येडं घालेल आणि काही दिवसांनी गोळ्या खाऊन, खाऊन, खाऊन गोळ्यानेच मरून जाईल आजारापेक्षा. याच्या पलीकडे काय होत नाही. तुम्हाला माहीत असतं. गोळ्या खा, 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 खाता. पण त्याच गोळ्या आपल्या हाडांवरती काही दिवसांनी काम करत नाहीत शरीरात. कारण त्याची कॅपॅसिटी लिमिटेड होती. मग डॉक्टर म्हणतात, "नो मोर." का? गोळ्या औषधाचा काहीच उपयोग इफेक्ट होत नाहीये. त्यामुळे नो मोर. आय एम सॉरी. नाहीतर ऑपरेशनला चाललोय प्लीज. देवाला प्रार्थना करा तिथेच मंदिर आहे, गणपती आहे. पाया-बिया पडा. आम्ही बी चाललोय. वाचलं तर तुमचं, नाहीतर सही केली असेल. आलं तर तुमचं, नाही आलं तर परमात्म्याचा इश्यू जाईल देवाकडे. म्हणजे अशी स्थिती होते. आणि का होते? आपण ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. हे आपल्यासाठीच आहे, आपण शिकणं गरजेचं आहे. अशा रीतीने हवा या टाकाटा मॅडम होत्या. त्यांनी ते सगळीकडे प्रचार-प्रसार केला, सगळीकडे वाढवलं. आपण लोकं शिकलो, आपली लोकं शिकली बाबांनो. आता तुम्हाला मी तसलं शिकवतोय. फक्त ते सगळी सांगावं लागते कहाणी. आणि ते डॉक्टर मिकाऊ सरांनी पुन्हा कोणीतरी काहीतरी केलं असेल. म्हणजे न्यूटननी बल्ब लावला म्हणजे एल-ई-डीचा शोध लावली त्याला बी किंमत द्यावी लागते. न्यूटनला बी द्यावं लागते. मेन कोण आहे? राईट बंधूंनी विमान बनवलं ना. पण आता त्यात कोणी काय डेव्हलपमेंट करू, तर नाव कोणाचं घेणार आहे तुम्ही? विमानाचा शोध कोणी लावला? आहे की नाही? तसंच आहे. त्यांचं नाव घ्यावं लागतो, सन्मान द्यावा लागतो. कदाचित त्यांच्यामुळे तर आपल्याला शिकायला मिळते. नाहीतर हे माझ्यापर्यंतच राहिलं असतं. तुमच्यापर्यंत आलं नसतं. तर इथपर्यंत आला. सगळ्यांना हिस्ट्री, जिओग्राफी समजली, रेखी काय आहे समजली, त्याचा इतिहास, भूगोल समजला. दीक्षा खूप महत्त्वाची असते. चक्र तुमच्या हाताची ओपनच नाही झाली, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. कितीही इतिहास वाचला, पाठ केला तर काय करणार? काहीच नाही करू शकत. ऐकून-ऐकून कान आपले ते पाठांतर होईल. दीक्षेसाठी आपल्याला बसावं लागतं अर्धा पाऊण तास. ठीक आहे. त्याबद्दल तुम्हाला ओव्हरची माहिती सांगू का थोडंसं अगोदर? नंतर दीक्षा दिल्यानंतर ओव्हरा बी सांगत, पण ते लेट होतं. थोडासा वेळ आहे, ओव्हराची माहिती सांगतो. दीक्षा थोडीशी 10 वाजता चालू करतो, थोडंसं 11 वाजतील. चालेल का? अरे मुंडी लाव, इसको कैसे खाली काटू? बताओ साहेब हम. त्यांना कापली पाहिजे. सांगा पटकन व्हिडिओ बंद ठेवणार आहे. 10 वाजता दीक्षा दिली तर चालेल का? 10 ते 11 अर्धा किंवा 10 ते 10:30 त्याने काय होईल, तुम्हाला बाकीचं माझं सोपं होईल. पण मी उद्यापर्यंत संपवून जाईल हे शिकवणं. म्हणजे संध्याकाळी 10:30 पर्यंत, उद्या 11 पर्यंत. माना हलवा की थोडा असाच. आत्ता मी जे सांगतोय, त्यावेळेला तुम्हाला जेवण करायचं असतं. मला काय अडचण नाही. तुम्ही जेवण करून बसला. जेवण करा, माझं ऐकत-ऐकत. त्यानंतर मग दीक्षा घ्या. अर्ध्या तासात जेवण होईल तुमचं आरामशीर. ठीक आहे, तुम्ही खात-खात बसला तरी मला काही अडचण नाही. असं काही बंधन नाहीये. आणि तुम्हाला काय खायचंय ती खा बाबांनो. परत म्हणणार आणि कुणाला महिलांना पिरियड्स वगैरे असले, काही प्रॉब्लेम नाही, काही दिक्कत नाही. पिरियडचा यामध्ये काहीच संबंध नसतो. ते आपले नियम आपल्यापाशी ठेवा. इथं कोणाला पिरियड चालू असतील, कोणाचं काय मटण खाल्लं असेल, कोणी काय जुगार-मटका करून काय केलं काय अडचण नाही बाबा मला. काय? तुम्हाला अडचण असेल तर ठीक आहे. मला काही अडचण नाही, दीक्षा घेतली तरी चालते. आता समजलं? ते तुमच्या मनात डोक्यात कोणी मरलं असेल, तर आलाय बसलाय स्टेशनला, तुटक लागत नाही. सांग तुमच्यामध्ये बदल होणार आहेत. आत्म्याला मुक्ती देऊ शकता रेकीनंतर. मी नेक्स्ट लेव्हलला शिकवत असतो आत्म्याला मुक्ती कशी द्यायची एखाद्याच्या. पितरांचा त्रास असतो ना काही-काही लोकांना. मग ती सारखे त्रास वगैरे देतात. थोडं नेक्स्ट लेव्हलमध्ये गेलं ना, सेकंड लेव्हल, थर्ड, फोर्थ म्हणजे सिम्बॉल वगैरे असतात, काय-काय असतात. त्यावेळी ते खूप पटपट काम होतात तुमची. ते असतं सेकंड लेव्हल ऐकलं असेल रेकीची, थर्ड लेव्हल वगैरे सिम्बॉल थ्रू आपण कशी रांगोळी काढतो. तर सिम्बॉल असतात, ड्रॉ करायचे असतात 2 बोटांनी वगैरे हाताने. त्याचा खूप फायदा होतो.
ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो थोडासा ओरा बघे. ओरा म्हणजे काय रे बाबांनो? आबवलय असतं. म्हणजे आपल्या शरीराचं एक आबवलय असतं आणि या आबवलयामध्ये आपल्या शरीर हे जे मी बसलोय, आता हे माझं झालं शरीर. पण शरीराच्या भोवती एक हे असतं, वलय असतं. देवाच्या मागे बघा पांढरा प्रकाश असतो. कुठेतरी एखाद्या मंदिरात जाल किंवा एखाद्या गुरूंच्या इथं जाल, तिथं अशा प्रकारचं बघा असतं. त्याला त्याला आध्यात्मिक लोक औरा म्हणतात किंवा अनेक साधू संत काय नाही काय म्हणत असतात. मग हा औरा अणू, रेणू वगैरे असतं ना, एक विशिष्ट चैतन्य असतं, ह्यापासून बनलेला असतो. मग हे आपलं जर आबावाला कमजोर असेल, तर आपण खूप आपलं कुठलंच काम होत नाही, आजारी वगैरे पडतो. मग आपलं हे कंपन चांगलं व्हावं, सुरक्षित व्हावं, यासाठी आपण औरा याबद्दल बघत असतो. मग आपला औरा स्ट्रॉंग करणं किंवा दुसऱ्याचा औरा बघणं, हे तुम्हाला रेकीचे दीक्षा मिळाल्यानंतर सोपं होतं. एकदा दीक्षा घेतली ना, मग तुम्ही तुमचा औरा बघू शकता. कुणाचाही बघू शकता, तुमचाही बघू शकता. म्हणजे त्याचं जे दिसत नाही, ते तुम्ही पाहू शकता थोडंसं प्रॅक्टिसनी. ऑटोमॅटिक. मग तुमचाही ओरा तुम्ही बघू शकता दीक्षेनंतर. मग ते ओरा काय असतो, काय नाही. म्हणजे प्रत्येक निर्जीव गोष्ट असतो, सजीव गोष्ट असतो, त्यात ओरा असतो. बघायचं कसं त्यावेळी सांगतात. यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणतो. आणि म्हणजे रेड म्हणतात ना, यूव्ही लाईट कशी पडते, तसं एकदम मायक्रो लेव्हलमध्ये दिसत असतो. त्याला मायक्रोवेव्ह रेडिएशन सुद्धा आपण म्हणलं जातं किंवा एक फ्रिक्वेन्सी असते, एक छोटी-छोटी. त्याच्या फ्रिक्वेन्सीद्वारे पाहू शकतो आपण. मग आपल्या शरीरात म्हणजे अनेक रेडिएशन्स असतात. मग आपल्या भोवती जो ओव्हर असतो, अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी असते. ही पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी. एखादा निगेटिव्ह विचार करतो, निगेटिव्ह बोलतो, त्याला निगेटिव्ह. आणि एखादा पॉझिटिव्ह बोलत असेल, एकदम माणूस हसरा असतो, एकदम असं वाटतं, की यार हे माणूस काम करणारच. एकदम हसत असतो, सदैव चेहरा त्याचा खुललेला असतो, आरोग्य चांगलं असतं, एकदम मस्त वाटतो, एकदम शाईन वाटतो. आणि एखादा दुःखी असेल ना, तोंड वाकडं केलेलं असं कुठेतरी झालेलं हं, नाही. हां, आपलं वाकडंच चालू असतं. काय सरळ काय चाललेलंच नसतं. त्याला म्हणायचं निगेटिव्ह. तर तुम्हाला सांगावं लागतं समजून. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. मग ज्याचा ऑरा पॉझिटिव्ह असतो ना, त्याच्या जीवनात खूप स्ट्रॉंग असतं. त्याला कुठले आघात होत नाही. कोणी काय करू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही. त्याचं सगळी कामं होतात. सगळी त्याला माणसात घेतात. आणि निगेटिव्ह असतं त्याला "चल छो." बरोबर? त्याला म्हणायचं ऑरा आणि ते यालाच म्हणलं जातं, की निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये त्याला काउंट केलं जातं. तर ऑरा का बघायचा? तर व्यक्तीची फ्रिक्वेन्सी पाहिली जाते. आपल्याला जर आपली फ्रिक्वेन्सी पाहायची असेल, तर ते ऑराद्वारे आपण पाहू शकतो. आपण पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. मग आपल्या डोळ्यांची संवेदनशीलता हळू वाढली रेकी शिकताना, ध्यान वगैरे करताना. तर आपण प्रकाशाच्या पलीकडं म्हणजे म्हणतात बल लावून त्याच्या पलीकडे पाहायचंय का आतमध्ये? नाही. प्रकाशाच्या पलीकडे म्हणजे हा माझा हात दिसतोय. तरीही मी हाताच्या पलीकडे जाऊन मायक्रो लेव्हलमध्ये कसं पाहू शकतो? तुमच्या मनात काय चाललंय? अनेक गोष्टी आजकाल समजतात. बागेश्वर धाम माहीत असतील तसं. तसंच मायक्रो लेव्हलला काही-काही वेळी तुम्ही जाता ध्यानाच्या साधना करता. रेकीद्वारे बी काही-काही लोकं असतात जे मेडिटेशन वगैरे खूप करतात तेही जातात. मग त्यावरती तुम्हाला आणखी तुमच्या संवेदनशीलता वाढते. अनेक गोष्टी कळायला लागतात. तुम्हाला भविष्यात काय होणार आहे, रेकी तुम्ही कळतं. एखाद्याचं हिलिंग करायला लागला, तरी त्याला काय त्रास आहे कळतं, तुम्हाला दिसतं. संवेदनशीलता वाढते तुमची खूप साधनेची सुद्धा आणि ते 1-2 सेकंदात ओरा दिसतो. त्यालाच आपण म्हणतो टीव्हीवरती एकदा 4-5 चित्रे कशी फासकन जातात, तरी बघतो आपण सेकंदात. तसं ओऱ्याचं काम असतं. काही सेकंदात आपण ते बघू शकतो. मग डोळ्यांना दिसणारा प्रकाशापलीकडे आपण पाहण्याची दृष्टी असतो, त्याला ओरा म्हणत असतो. त्यासाठी असतात त्राटक वगैरे केलं तरी चालतं. म्हणजे दिवा लावायचा, एखाद्या तेलाचा आणि बसायचं बघत. ठीक आहे. त्याला म्हणायचं ओरा. आता ज्याचा ओराचा काळा रंग असला, तो ओरा निगेटिव्ह, तो माणूस निगेटिव्ह म्हणायचा. जांभळा असला, तर ती व्यक्ती आध्यात्मिक म्हणायचं. निळा असला, शांत, हुशार, संतुलित मनाची, चांगली व्यक्ती. हिरवा असला, तर चांगला माणूस, दिलदार माणूस, खुल्या दिलवाला माणूस, प्रेमळ माणूस असा, दिलदार. पिवळा असला, कमी बोलेल, पण सगळ्यांशी लढेल. स्वभाव त्याचा एकदम चांगला असतो. लढवय्या असतो आणि भरपूर काय-काय करत असतो तो. लाल असला तर तो अहंकारी असतो, तापट असतो, पण धाडसी असतो. पण ते सारखं बिघडत असतं. ओराचे प्रकार असतात 4. शरीराचा ओरा, व्यक्तीचा ओरा, शारीरिक ओरा, मानसिक विचार काय करतोय त्याचा ओरा आणि त्यानंतर आध्यात्मिक ओरा. आपण जर भक्ती वगैरे कमी करत असेल, आपली काही साधना वगैरे नसेल किंवा देव वगैरे तुम्ही म्हणता ना, मी माळत नाही फलानं-फलानं. तर हा प्रकार जो असतो,
त्यांचा ऑरा खूप कमजोर असतो. त्यांना लगेच त्रास होतात, काय बी होतात, असे लोकं असतात. आणि आपला ऑरा कमजोर असेल तर आपल्याला त्रास होण्याचे चान्सेस म्हणजे बाहेरची काय बाधा मी जेवढे प्रॉब्लेम सांगितले त्यात कुठेतरी ग्रहात अडकता, मंगळात अडकता, चंद्रात, राहूत, केतूत कुठेतरी अडकूनच पडतात. ऑरा जर चांगला असेल, तर तुमच्या गोष्टी अनुकूल होऊ लागतात. तो रेकीमध्ये कसा काय करायचा ते तुम्ही हळू शिकाल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं ओव्हरा. त्याच्यानंतर ते शिकवेल मी कसा क्लीन करायचा, दुसऱ्याचा कसा बघायचा, काय बघायचा. आता रेकी म्हणजे बघा, रेकी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत कोणी शिकू शकतो. रेकी म्हणजे कुठला धर्म नाही, भूत-प्रेत कुठं काय वशीकरण-बिशीकरण नाही, आत्मा-बित्मा तसलं काय नाही, देवाची ऊर्जा आहे. शिवशक्ती, शिवजींची ऊर्जा म्हणतो आपण आपल्या ह्याच्यामध्ये, शिवजींनी दिलेली. म्हणजे मग कुठलं सायकॉलॉजी नाही वगैरे काही नाही. मानसिक नैसर्गिक एक उपचार पद्धत आहे, जी की आपल्याला शिवतत्वातून मिळते. रेकी कुणीही शिकू शकतो, कोणीही वापरू शकतो. वयाची अट नाही. जन्मल्यापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत. तुम्हाला माहिती आहे का जन्मदात्री आई असते ना, म्हणजे जी डिलिव्हरी झालेली असते, त्या बाईच्या अंगामध्ये किंवा महिलेच्या शरीरामध्ये रेकीचा हातातून ऊर्जा वाहत असते. ती रेकी त्या बाळाला देत असते. बाळाला पकडलं की खूप ऊब वाटते, खूप छान वाटतं आणि ती राहते 1 वर्षभर. जेव्हा ते बाळ लहान असतं, मोठं व्हायला लागतं, ऑटोमॅटिक ती कमी होतं. पण तिच्या हातामध्ये जास्त असते सगळ्यात. तो रेकी ऑटोमॅटिक देव चालू करून देतो. बाळ काय रडायला लागलं, दुखलं, की आईने हात लावला की राहतं का नाही लगेच? राहतं का नाही? लहान बाळ आणि मोठं 3-4 वर्षाचं बाळ रडायला लागलं आणि तुम्ही जाऊन म्हणा, नुसता हात लावा बरं, काय म्हणू नका, बाळा गप्प असं काय म्हणायचं नाही. फक्त हात लावायचा. राहतं का ते कधी? नाही. कारण त्यावेळी ती ऊर्जा स्टॉप होते. पण जन्मल्या 5-6 महिने बघा, नुसता हात लावला, हातात घेतला आईने, जू नुसतं केलं तरी बाळ रडायचं राहतं. त्या ऊर्जेची इतकी ताकद असते ना, काही जरी त्रास होत असले ना बाळाला, तरी ऑटोमॅटिक दूर होतं. ही ताकद ईश्वर त्या महिलेला ऑटोमॅटिक देत असतो आणि प्रत्येक महिलेत ताकद असतेच. काय आणि ह्या रेखेचा वापर तुम्हाला सांगतो इंडस्ट्रीमध्ये कधी हेमा मालिनी बघितली असेल, मराठी इंडस्ट्रीत वापरतात. सगळी वापरतात मोठ्या लोकांपर्यंत, सगळ्यापर्यंत. आजकाल तर सगळे शिकतात बऱ्यापैकी. त्याचा वापर खूप मोठा होत असतो. मग या रेकीद्वारे आपण सगळीच कामं करू शकतो. सगळीच. ऑल ओव्हर तुम्हाला जे म्हणताल ना, ते सगळं पॉसिबल आहे. फक्त एखादं पोलिओ वगैरे असेल, तर ते बदलू शकत नाही. ते ईश्वराने जे दिले, त्यात आपण काय जास्त बदल करायचे मागे पडायचं नाही. ठीक आहे. बाकी तुम्ही पेशंट वाचायचे चान्सेस असतील, तर आणखी तुम्ही त्याला रेकी देऊन वाचवू शकता. म्हणजे सगळ्यापैकी हेल्थ नाही वेल्थमध्ये बी पैशाची अडचण असेल, कुठं पैसे अडकलेला असेल, कुठं कुणाला दिलंय गबाळाच्या आहे ना माघारी, कोणी काय ताप देतंय, सगळं तुमचा ताप थांबवला जातो त्यात तुम्हाला सांगतो बाकी. तसं काही काळजी करू नका. आणि पुढं आपण म्हणतो ना, रेकी शिकताना एक साधेपणा आणि सुबोधता असते. मी काही जास्त क्रिटिकल भाषेत सांगत नाही. खूप काय इंग्लिशमध्ये जोडणं तसलं काय आपण काय करत नाही. आपण पुरं मराठीत शिकवत असतो. लवकर वगैरे होतो. म्हणजे दमा असो, मधुमेह असो, बीपी असो, लो बीपी असो, हाय बीपी असो, हृदयविकाराचे प्रॉब्लेम असो, सगळे दूर होतात. सोरायसिस असो, पुढे डागधब्बे असो, स्किनचे प्रॉब्लेम असो, सगळ्यावरती काम करते. रेकी घेतली देते म्हणजे रेकी आपण घेतली जाते, पण ती आपण कोणाला देऊ शकत नाही. ईश्वराची एनर्जी आपल्या हातामध्ये येते. आपण ती इतरांना किंवा आपल्याला वापरत असतो. म्हणजे आपण कुठलं साधू संत होत नाही, ऋषीमुनी होत नाही. काही जणांना सांगतात, "सर मी रेकी ग्रँड मास्टर आहे. सर मी फलाना आहे, फलाना." अरे बाबा पैसे देऊन शिकून आलाय. तू कुठली सिद्धी मिळवली? कुठली साधना केली होती? की तू म्हणतो, "सर मी रेकी हाय तर हाय, शिकलाय तू. तू काय कुठल्या देवाला नाही कुठल्या हे केलं, प्रसन्न केलं किंवा कोणाला नाही केलं. तू पेड अँड पेद्वारे शिकलाय, शहाणा बनू नको. मी करू नको. म्हणजे ही ईश्वराची शक्ती आहे. आणि ते ईश्वराच्या चरणी म्हणजे डॉक्टर मिकाऊ सरांचं म्हणतो ना आपण, त्यांच्या चरणी ते अर्पण करायचं असतं. तेच मदत करत असतात. आणि ईश्वर आपल्याला शिवजी. म्हणजे आपल्या गुरुला ह्यांना महत्त्व देणं खूप गरजेचं असतं. कारण थँकफुल होणं, धन्यवाद हा भाव असतो. आणि उगाच आपण डॉक्टर असल्यासारखं थांबा मीच केले, माझंच आहे, मलाच येतं असलं म्हणायचं नाही. रेकी ग्रँड मास्टर आहे म्हणजे तुम्ही कुठं 12 वर्ष, 15 वर्ष साधना केली नाही. तुम्हाला माहीत नाही साधना काय असते, काय नाही असते. रडताल. सगळं बिखरून जातं, निखरून जातं. त्याला म्हणतात साधना. नुसतं रेकी शिकणं म्हणजे साधना नव्हे. तुमचा एक मार्ग आहे जस्ट एक फॅशन आहे रेकीचं सुरुवात होण्याचं. जसं आग एक ऊर्जा आहे. उष्णता निर्माण होते. तसं रेकीचं एक स्टेशन मिळालं तिथून तुम्ही आध्यात्मिक प्रवास करू शकता ध्यान, धारणा अनेक गोष्टी करून.
पण तुम्ही काय साधू संत नाही होत, काय होत नाही पहिली गोष्ट. त्यामुळे ही आपण फक्त माध्यम आहोत. करणारा धरणारा कोण आहे? ईश्वर, परमात्मा, स्वामी, साई, दत्त जे कोण मानत असाल बाबा तुम्ही. तुमचे काय अनेक देव असतील, कुणाचे देवे असतील. मला काही अडचण नाही. पण आहे. तुम्ही जे म्हणाल ना त्याची ऊर्जा. तुम्हाला हळू-हळू कळेल ते शिकताना मी सांगेल तुम्हाला. म्हणजे असं आहे, आपण शहाणं बनायला जायचं नाही. देवाला पूर्णपणे हे करायचं. मग ते आपल्या शरीराच्या, मनाच्या आणि सगळ्या ह्याच्यामध्ये काम करते. आपल्या 7 चक्र असतात ना, 7 चक्रातून ती प्रवाहित होत असते. ते तुम्ही फील करता ऑटोमॅटिक हळू मग विचार, भावना, संवेदना, विश्वास यावरती काम करते. म्हणून म्हणलं की हे धर्म नाही, कुठलं काय नाही. देवाला धर्म नसतं, जात नसते, काय नसतं. आणि आपण बी लय शहाणं बनायचं नाही, डॉक्टर वगैरे नाही. किंवा आपण कुठं साधू संत नाही, की मी लय काय असं. त्यामुळे आपण साधा कृतज्ञतेची भावना ठेवायची, थँक यू म्हणायचं आणि या शक्तिपात म्हणजे दीक्षेद्वारे या गोष्टी घडतात. तर ही दीक्षेद्वारे तुम्हाला दिलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हळू तुमच्या पद्धतीने वापरू शकाल. ठीक आहे. आता मी काय तुम्हाला म्हणणार नाही, की आलाय तुम्ही ॲडमिशन घ्या. घ्यायचं असेल घ्या, नसेल घ्यायचं नका घेऊ. आपल्याला काय अडचण नाही. आपण काय नाही म्हणत. कारण आपण खुलेआमच शिकवतो. आपण काही लपून-बिपून नाही शिकवत आणि आपलं काय मोठं हे नाही. जे काय होईल ते होईल असं असतं आपलं. मग ज्यांना शिकायचंय त्यांनी शिका, ज्यांना नाही शिकायचं त्यांना नका शिकू. जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा वापर करून घ्या. तुम्हाला परत-परत नाही होणार हे सेशन आता. नेक्स्ट टाईम तुम्हाला सांगतो वर्षभर सेशन असं होईल का नाही शंकाच आहे. शंकाच आहे सांगतो. जी काही संधी मिळाली तुम्ही शिकाय आलात व्हेरी गुड. तुम्ही शिकून जाताल या त्यानंतर बॅचेस ही खूप कमी होणार आहेत. म्हणजे ही जी बॅच आता रन आहे त्यामुळे तुम्ही जे शिकताय, त्यामध्ये तुम्हाला दीक्षा वगैरे देऊन पुढचं मी शिकवेल. पण आता तुम्ही कंटाळलाय. इथून पुढं जी दीक्षा चालू होईल, ती एक अर्धा पाऊण तास असेल. अर्धा पाऊण तास सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवायचे. आपला हात गुडघ्यावरती ठेवायचा. चक्र जर ओपन करायचे असतील, तर मूठ बंद करून नाही जमणार. व्हिडिओ बंद करून नाही जमणार. आपला हात खुला ठेवायचा. मग कुठं ठेवायचा? ध्यान मुद्रेत मांडी घालायचं. कुठं खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसा किंवा खाली बसा जमिनीवर. पाणी वगैरे पिला, जेवला. आता तुम्हाला दिली होती मी वेळ. त्यानंतर हात खुले ठेवायचे. गुडघ्यावर आपण ध्यानाला बसतो का नाही, पण तसं ध्यानाला नाही बसायचं. हात ओपन ठेवायचे आकाशाकडे करून. मग तुम्हाला दीक्षा देताना तुमच्यातली चक्र ओपन होतात. आणि चक्र ओपन झाल्यानंतर तुम्ही कसा वापर करायचा, कुठं वापरायचं ते तुम्हाला गोष्टी पुढं शिकवेल. ठीक आहे. मग तुमच्यामध्ये हळू कसे चेंजेस होतात, काय होतात, मी सगळं वापरायला शिकवेन तुम्हाला 21 अंग वगैरे. ठीक आहे, उद्याच्या सेशनमध्ये. आता फक्त अर्धा तास तुम्ही बसा आणि याचा काय आहे, काय नाही ते बघा. आणि इथं एकदा व्हिडिओ तर चालू करा. खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी पाणी वगैरे प्या. 1-2 मिनिट वेळ देतोय. म्हणजे एकदा हे झालं म्हणजे पुढे जायला बरं. ॲप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड करा. हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. ॲपमध्ये मी आता रेकॉर्डिंग मी स्टॉप करत आहे. ते यासाठी की आता इथून पुढे काय मी तुम्हाला एक्स्ट्रा ते शिकवणार नाही दीक्षा. दीक्षेनंतर उद्या एक सेशन होईल. त्यामध्ये सगळं शिकवून देतो. नंतर तुम्ही तुमचा यूज करायला मोकळे. ठीक आहे. इकडे बाकीचे बाबांनो व्हिडिओ ऑन करा. तुम्ही माझ्यावरती उपकार नाही करत बाबांनो. हे तुम्ही शिकायला आलेला आहे. मी तुम्हाला कितींदा सांगायचं व्हिडिओ ऑन करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी तर करा ना. तुम्हाला तर अनुभव तर देव तर बघायचा असतो, पण काय नको शिवाजी जन्मावा लोकांच्या घरात, आपल्या घरात नको. हा काय पद्धत रे? देव यावा दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात नको. आपण फक्त भिकाऱ्यागत मागत जायचं. दे रे देवा, दे रे देवा. त्याला रेकॉर्डिंग बंद करतो. रेकॉर्डिंग